भीती होती तेच झालंय. हे देखो आता शिवशाहीचा बेल्ट उतरायचा आहे. दाखवतो कसा उतरवतो आपण. आता शिवशाहीच्या कॉम्प्रेसरचे आता बेल्ट उडवतोय कारण की कॉम्प्रेसर पोलीचा आवाज येतोय. हिचा आवाज येतोय. सो आता हे बदलायचं म्हणजे आता रत्नागिरीला पाठवायचं ते काढून. हाय गाईज, तुमचं सगळ्यांचं सोबत आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जास्त नाव आहे अथर्व खेडेकर ब्लॉग्स गाईज. आणि आज भरपूर दिवसांनी ब्लॉग करतो आहे मी. बघूया कसं काय होतं आहे. डेपोमध्ये जातो आहे, नाईट ड्युटी आहे. बघूया आता गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं काय होतं आहे. ते अलाउड नाही आहे पण आज बघूया, ट्राय करतो आहे करायचं ब्लॉग. बघूया बाकी तिकडे गेल्यानंतर. डेपोमध्ये यायच्या आधी आपल्याला एंट्री करायला लागते. जो इधर एंट्री करायला लागते. काही आता आलो आहे डेपोमध्ये आणि आता आहे कुठं चेंजिंग रूममध्ये, आमच्या रेस्टरूममध्ये. मॉन्टन आला, मोडके आला. हा सेटिंग हे कितीचे आहेत रे? भारी आहेत एकदम, मस्त आहेत. उंदरान फाडलेले बिडलेले आहेत वाटतं. ना केला पण वायर नाही केला. आता आलो आहे स्लीपरमध्ये. स्लीपरची वायरिंग शॉर्ट झाले. बघूया कसं होतं आहे. हेडलाईटचं वायरिंग शॉर्ट झालं आहे. तर आतमध्ये बघूया कसं काय होतं आहे ते. लाईट बीट बंद करायचे सगळे आणि कामाला सुरुवात. भेटू पुढच्या कामामध्ये. आता वाजले 7-7:30 झालेत आणि आमचं झालं आहे चहा प्यायचा टाईम. सो आता चहा पिणार, परत कामाची सुरुवात. हॅप्पी आज का स्पॉन्सर आहे, स्पॉन्सर साहेब शेट आजचा कष्ट करणार आहेत. बघूया कसं काय ते होत आहे. आता डायरेक्ट आज वर्कशॉपमध्ये जाणार आहे, खाणार नाही. 10 वाजेनंतर सगळं काम करणार आणि परत मग सुरुवात. आता आलोय मी वर्कशॉपमध्ये आणि केबिनमध्ये. तर ह्यांचं काहीतरी अजून वेगळंच चाललंय. ड्रेसिंग पण हे काय आहे? आपण मला सांग. लहान मुलाचं अक्षर असं अक्षर. अरे हे कोंबडीच्या तांगड्यांपेक्षा बेकार आहे ना तुझं. तुझं आहे काय? तुझं आहे होय म्हणतात. तुझं आहे तरी तसं शिव्या. काय समजतच नाही. आता शिवशाहीच्या AC बेल्टचा ना डंपर पोलीचा बेल्ट काढतोय. सारखा ब्रेकडाऊन होते ना गाडी, त्यामुळे आता बघूया कशी काय दाखवतो. हे असं आहे, तर पूर्ण असं लूज करायचं असतं. पूर्ण हा लूज करून नंतर तुम्हाला दाखवतो कसं काय ते. तर काहीच आता शिवशाहीच्या कॉम्प्रेसरचे आता बेल्ट उडवतोय कारण की कॉम्प्रेसर पोलीचा आवाज येतोय. हिचा आवाज येतोय. सो आता हे बदलायचं म्हणजे आता रत्नागिरीला पाठवायचं ते काढून. बघूया कसं काय होतं ते. आता काढायचं आहे. बेल्ट काढलेले आहे, हे बेल्ट काढलेले आहेत इथनं बारका बेल्ट. आणि हा इथनं खाली डंपर पोलीला जातो तो बेल्ट. खाली मागाशी दाखवला तो इथपर्यंत येतो तो. हे काढूया, बाकी बघूया कसं काय होतं आहे ते. हे काढल्यानंतर गाडी बाहेर घ्यायची, नंतर बाईक काहींची काहीतरी बघायचे, त्यानंतर नवीन शिवाई आले त्या बघायच्यात. असं सगळं शेड्यूल लागलं आहे आजच्या कामाचं. सो भरपूरच काम आहे. तर गाईज आता बॅटरी मेंटेनन्स चालू आहे. नवीन शिवाय येतात कोणता ते देतो. बघून झालेला आहे. अभी जेली लगाने का है. असं जेली लावतात. जेली लावून झालं की काम होतं. आता दुसऱ्या गाडीला जायचं. टर्मिनल नवीन आहे. आलशाला 12 कामं असतात ना ते अशी. हे नाही एवढे दिवस काय ब्लॉग मी करत नव्हतो. अरे तू का जातोयस भावा, थांब. डार्क फॅन्टसी गेली डार्क फॅन्टसी. तर काही एवढे दिवस काय ब्लॉग करत नव्हतो कारण की डेपोमध्ये अलाउड नव्हतं. पण ठीक आहे, आता मी सुरुवात केली परत.
जास्त काही इथलं दाखवत नाही, स्वतःच दाखवतोय काही ना काहीतरी थोडंफार दाखवतोय, जास्त पण असं काही दाखवत नाही असं नाही. बघूया आता, करणार आहे रेग्युलर ब्लॉग. तरी इथले नाही गेलं तरी बाहेरचे तरी आता करणारच आहे. इथले म्हणजे असं होतं की ब्लॉग करतो असं तसं बाकीच्या डेपोमध्ये चालतं, पण आमच्या इथं चालत नाही. आणि मी भरपूर बघितले व्हिडिओ, त्यानंतर बोललो की आता आपण ब्लॉग करायचेच, डेपोतले नाही बाहेरचे करूयात. आधी जसे करत होतो बाहेरचे ब्लॉग तसे करणार, फक्त त्यासाठी टाईम भेटत नव्हतं. पण आता टाईम काढणार आणि ब्लॉग करणार राहील. बघूया आता, उद्या परवा सुरतसोबत जायचं आहे मुंबईला, तेव्हा पण एक ब्लॉग करणार. उद्या तर नाही करणार, पण परवा नक्की करणार एक ब्लॉग. ते बाहेर जाणार आहे, ते बहुतेक नागेश्वरीचा प्लॅन होईल. बघूया कसं काय ते तुम्हाला नक्कीच सांगेल. की आत्ता जेवणाची सुट्टी चालू आहे, सगळे जेवण म्हणजे गेलेत बाहेर खायला, काय आईस्क्रीम आहे. मी इथं थांबलो आहे, तो गाडी इथं पुण्याला जाणार आहे आत्ता ही स्वारगेट पुणा. मी बदलायला घेतलं आहे फॅन बेल्ट, आणि इथं शेट लोक येऊन थांबलेत बघायला काय चाललं आहे कसं चाललं आहे. फक्त यायचं बसायचं बघायचं दिवसभर एवढंच काम. नाही मोठी कामं हेवीची कामं ही करतात शेट लोक. आम्ही सस्ते काम बारके बारके. आता हा फॅन बेल्ट आहे तो बदलायचा. फॅन बेल्ट बदलणार आणि अरे भाई ब्लॉगिंग गाईज आता सगळं संपलेलं आहे, ड्युटी संपलेली आहे. 2 वाजलेत, दिसणार नाही तुम्हाला. 2 वाजलेले आहे, आता मी निघालो आहे घरा. मी तरी बसलो आहे अजून थोडा टाईम, परफेक्ट 2 वाजले की निघायचं. ये देखो क्या चल रहा है, इनका तो अलग ही कुछ चल रहा है. शब्बू हाय कर, ये शबनम राजन ए डार्क फॅन्टसी सगळे आहेत. मंथन नाही, अतुल नाही आणि बोलारे नाही. ओके आता उद्या येतील. मी आपला भाऊ पण नाही सूरज, उद्या येईल तो. उद्या तुम्हाला दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आता एडिट करणार घरात जाऊन आणि सकाळी 12ला पोस्ट करणार. भेटूया, जेवढं काय झाले तेवढं आता टाकणार आहे दिवसभर. काही जाताना निघालो आहे घरात, एंट्री करायला आलो आहे आतमध्ये. अरे भाई एंट्री करायची, डायरेक्ट कुठं आहे, डायरेक्ट भेटत नाही. आता एंट्री करणार, घरात जाणार. 15-20 मिनटात घरात जाणार. कुठं नाही तर आता माझं पिन पण येत आहे. काय आता हे घेतलंय, भूक लागली होती, आता घरात जाऊन काही भेटणार नाही. सो ह्याच्यावर त्याचा दिवस काढायचा आहे. भेटू आता घरात जाऊन. हे रस्त्यात जातो आता खाणार. बघूया आता घरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बाकी जाऊयात, दाखवतो रस्त्याला कोण असतं कोण नसतं ते एवढ्या रात्रीचं. तर काहीच बघा आता पूर्ण रोडला कोण पण नाही, इकडं पण नाही आणि पाठी पण नाही कोण. एकटा मीच आहे रोडला. या बघूया गाडीचा प्रॉब्लेम होतोय, गाडी 50% मिळत नाही. पूर्ण रेस धरला आहे, पूर्ण रेस धरला आहे तरी पण काय गाडी पळत नाही. एक गाडी दिसली आता, एक गाडी दिसली. बघूया गाडी बहुतेक आहे आता. काही ज्याची भीती होती तेच झालंय. हे देखो कोण नाही रोडला, पूर्ण सामसूम रोड आहे. वाट लागली माझी आता. चालूच होत नाही गाईच. आता लागले तेव्हा चालू होते. वाट लागली, बघतो गाडी चालू होते काय गाईज. तोपर्यंत 1 मिनटं. काय आत्ता चालू होईल की नाही काय समजत नाही भाई. पूर्ण आता भीती वाटायला लागली आहे. आणि खाली इकडं ना स्मशानभूमी आहे गाईज. वाट लागली माझी. चालू उद्या पहिले नेऊन तुला दाखवतो फोनला. वाट लागली. पाऊस पण आलाय आता, माझी वाट लागणार. आता रेनकोट परत झालं यार, रोडला थांबायला लागेल. पण तिथंच जाणार, जास्त काय थांबत बसणार नाही. तिथं पाऊस पण आलाय. जातो घरात आणि तुम्हाला
दाखवतो पोचलो की नाही. आता मी घरात आलोय, फायनली घरात पोचलोय. आता फ्रेश होतो आणि झोपतो. हे देखो. तर काय त्याचा फ्रेश आणि झालोय, थोडं आणलं होतं ते खाल्लं आणि आता व्हिडिओ एडिट करणार आणि झोपणार. बाकी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.